3G, 4G आणि 5G अशी झपाट्यानं प्रगती करणाऱ्या टेक्नॉलॉजीच्या जगतामध्ये दिवसेंदिवस असंख्य बदल होत आहेत। वेगवान असणाऱ्या जगात आपण सर्वजण इतके गुंतून गेलेलो आहोत की फक्त आपल्याच फायद्याचा विचार करता करता आपण सगळीकडे सिमेंटची जंगले उभी केली आहेत। चकाकणारी असली तरी ही ओसाड आणि भकास वाटणारी, ऐसपैस आणि आरामदायक असली तरी ही जीव गुदमरून टाकणारी बकाल झालेली सिमेंटची जंगलं। हे असं भयान वाटणारं दृश्य बदलण्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांना निरोगी आयुष्य जगता यावं यासाठी एक पुढाकार घेतला गेला आणि बघता बघता आधुनिक हरित क्रांती घडवण्याचं समाजकार्य झपाट्यानं सुरू झालं। ही सुरुवात झाली एका छोट्याशा शहरातून आलेल्या आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर असंख्य चाहत्यांची मनं जिंकणाऱ्या झगमगत्या जगातील सुप्रसिद्ध कलाकार आणि पर्यावरण प्रेमी असणाऱ्या सयाजी शिंदे यांच्या पुढाकारातून, आणि या चळवळीला नाव देण्यात आलं सह्याद्री देवराई। या अनोख्या उपक्रमात सयाजी शिंदे यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून सुप्रसिद्ध लेखक आणि पटकथाकार अरविंद जगताप हे देखील निसर्ग रक्षणाचे व्रत हाती घेऊन उभे आहेत। सह्याद्री प्रदेशात देवरायांचं पुनर्रोपण व्हावं आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये दिसून येणारा हिरव्या सौंदर्य सृष्टीचा दाटपणा ओसाड आणि उजाड माळ रानांवर सुद्धा फुलावा असा सर्वसमावेशक विचार घेऊन या चळवळीचा आरंभ झाला। जंगलांचे पुनर्रोपण करण्यासाठी प्रयत्न केल्याने जमिनीतील खालावलेली पाण्याची पातळी वाढावी आणि त्या प्रदेशाचा सामाजिक आणि आर्थिक विकास व्हावा या उद्देशानं सह्याद्री देवराई सतत प्रयत्नशील आहे। 2016 साली सह्याद्री देवराईला सुरुवात झाली। सातारा जिल्ह्यातील दिवडी या गावापासून चळवळीचं बीज पेरलं गेलं। अरविंद जगताप यांच्या बीडमध्ये पहिली वनराई साकार झाली। अंकुरित झालेल्या या चळवळीला पालवी फुटत गेली, जनसहभाग वाढत गेला आणि बघता बघता आता सह्याद्री देवराईचं रूपांतर एका विस्तीर्ण अशा वटवृक्षात झालं आहे। एका छोट्याशा विचारानं सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला आता जवळपास 5 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि या संस्थेच्या प्रवासात आजवर लाखो लोकांचे हात जोडले गेले आहेत। सह्याद्री देवराईच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात 28 देवराई आणि 18 वृक्ष बँक उभारण्यात आल्या। या 5 वर्षात जवळपास 3 लाखांपेक्षा जास्त वृक्षारोपण केलं गेलं असून आजवर नापीक आणि खडकाळ असणाऱ्या कित्येक ठिकाणी हिरव्या वनराईचा स्वर्ग साकार झाला आहे। सह्याद्री वनराईमध्ये फक्त वृक्षारोपण केलं जात नाही, तर त्या वृक्षांची सुयोग्य देखरेख केली जाते। सोबतच वृक्षांच्या वाढीची नोंद घेण्यासाठी ठराविक कालावधीनं झाडांचं ऑडिट केलं जातं आणि ऑडिट रिपोर्टनुसार त्यावर उपाययोजना केल्या जातात। टोकाईगड, दानोळी, गोपालकृष्ण, प्रयासवन, चामरलेनी, शिरढोण, जांभळी, तांदुळनेर, पेमगिरी, रामवाडी, गोळीबार मैदान, जैवविविधता देवराई पार्क, वनमित्र, मंगळवेढा, सायखिंडी, पालवण, म्हस्केवाडी, हरितवरी, नाशिक वनराई, वेळे कामठी आणि नाशिक यांसह अनेक ठिकाणी देवराया उभारल्या आहेत। वनस्पतींचं महत्त्व पटावं आणि विविध वनस्पती प्रजातींबद्दल जागरूकता निर्माण व्हावी यासाठी वृक्ष संमेलन घेण्यात आली। जगातील पहिलंच वृक्ष संमेलन हे बीड या ठिकाणी घेऊन अनोखा आणि नाविन्यपूर्ण प्रयोग करणारी सह्याद्री देवराई ही पहिलीच संस्था आहे। संस्थेच्या या सामाजिक कार्यामध्ये सयाजी शिंदे आणि अरविंद जगताप यांच्यासोबतच मधुकर फल्ले, शिवराम घोडके, सचिन चंदने, अलका शिंदे, कल्पना जगताप यांचा समावेश आहे। मार्गदर्शक म्हणून सुहास वायंगणकर, रघुनाथ ढोले, धनंजय शेडबाळे, विजय निंबाळकर अशी अनुभवी टीम काम बघते। कामातील रचनेचा भाग आणि डिझाईन शिल्पकार किशोर ठाकूर सांभाळतात। यासोबतच संस्थेचे सदस्य, तज्ञ अभ्यासक आणि सर्व स्वयंसेवक यांचा विशेष पुढाकार आहे। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी देशी प्रजातींच्या आणि दुर्मिळ औषधी गुणधर्माच्या वनस्पती मोठ्या प्रमाणात असणं आवश्यक आहे। यासाठीच सर्वच प्रकारच्या वनस्पतींच्या बियांचं रोपण केलं जातं आणि झाडांच्या दुर्मिळ प्रजातींना पुढील पिढीच्या हितासाठी टिकवून ठेवलं जातं। झाड अन्न आहे, झाड वस्त्र आहे, झाड निवारा आहे। थोडक्यात
झाड म्हणजे माणसाचं सर्वस्व आहे आणि याच झाडांमुळे सजीवांचं अस्तित्व टिकून आहे. कृषीप्रधान आपल्या देशात जमिनीशी नगानं नातं जोडत सयाजी शिंदेंसारख्या जमिनीशी नातं टिकवून ठेवणाऱ्या सुप्रसिद्ध सिनेस्टारच्या पुढाकारानं आज निसर्गाचं रूप बदलताना बघायला मिळतंय. निसर्ग रक्षणासाठी घेण्यात आलेल्या पुढाकारानं सह्याद्री देवराईच्या या वाटचालीत स्वयंसेवकांचा देणगी आणि श्रमदानाच्या माध्यमातून मोठा सहभाग लाभतो आहे. वातावरणातील गुदमरणाऱ्या श्वासांना नैसर्गिक प्राणवायू पुरवण्यासाठी सर्वांच्या संघटनात सह्याद्री देवराई सज्ज आहे. चला तर एक पाऊल आपणही टाकूया. आपल्या पुढील पिढीसाठी सुंदर सृष्टी साकार करूया.